बाबा दे ए मा अबे दे. विल्या, हो दादा. अबे तू भीक मागत आहे? लाज नाही वाटत का बे? एवढा हट्टा कट्टा आहे, काम गिम कर, पैसे वैसे कमव. अरे दादा पाय, जेव्हा पैसा कमवा लागते तर कमवलेल्या पैशाचा टॅक्स द्यावा लागते ना. अबे बरोबर आहे, द्या लागते ना. अरे दादा मी भीक मागून पैसा कमवतो, 1 रुपया टॅक्स नाही द्यावा लागत मला. तुझा विचार करते बे तू? अरे दादा हे तर काहीच नाही. तुला सांगतो ना, माहिती आहे का, कमवलेल्या पैशाने आपण कपडे घेतले ना तरी टॅक्स द्यावा लागते. मी यासारख्या माणसाचे मागून घालतो. हे पण बरोबर आहे. अरे दादा ते तर काहीच नाही. आपण गाडी घेतो म्हणलं ना तरी टॅक्स द्यावा लागते. आणि त्या गाडीत पेट्रोल टाकायचं म्हणलं तरी टॅक्स लागते. आणि ते गाडी विकतो म्हणलं तरी टॅक्स द्यावा लागते. हो हो बरोबर आहे. अरे दादा घर घेतो म्हणलं तरी टॅक्स लागते. आणि दादा माझ्या घरात राहतो म्हणलं तरी घर टॅक्स लागते. मी कुठे बस स्टँड वर झोपून जातो, टॅक्स नाही भाडं नाही. हे पण बरोबर आहे. अरे दादा तुला सांगतो ना, चप्पल घेतो म्हणलं, किराणा घेतो म्हणलं ना तरी टॅक्स लागते. हो 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 बरोबर आहे. म्हणून दादा माहिती आहे का, एवढा पैसा कमवून आणि माहिती आहे का पूर्ण पैसा टॅक्स मध्ये देऊन भीकच मागायचा आहे. मग आताच भीक मागलेलं बरं ना. बापरे का किती हुशार आहे बे तू. अरे दादा मी जन्मताच हुशार राहो, मग पुरा खानदान हुशार आहे. बरोबर, हे वाटत कितीचं आहे बे? काऊन दादा? मी सुरू करतो. अरे दादा सोपा आहे. ते घरी केसर राहते ना, ते केसा बदला घ्यायचं आणि हे बोत्री काय कोणाला मागून घ्यायची, झालं. सोपा आहे. भीक मागणं काही कठीण नाही आहे. तुम्ही सांगतो ना, टॅक्स मुळे माहिती आहे का सर्वांवर हेच परिस्थिती येणार.